नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रश्न असा आहे की मुंबई कुणाची, महाराष्ट्र कुणाचा? आणि त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी शिकण्याची सक्ती केली गेल्यानंतर महाराष्ट्रातले राजकीय पक्ष, साहित्यिक, धुरीण, विचारवंत आणि शिक्षण क्षेत्रातले दिग्गज जे आहेत ते तीव्र गतीनं आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. आणि हा जो डाव आहे तो हा एका प्रकारे मराठीवरती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करतात. आणि त्यामुळंच गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांच्या राजकीय वाटा वेगळ्या राहिलेल्या आहेत ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं सुद्धा आता मराठीसाठी एकत्र येताना आपल्याला बघायला मिळतात. 5 तारखेला एक मोठा मोर्चा होतोय. त्या मोर्चामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या पक्षासह आत्ताच थोड्या वेळाआधी आलेल्या बातमीनुसार जयंत पाटील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्षसुद्धा सामील होतो आहे. आणि त्यामुळं आता प्रश्न उभा राहिलेला आहे की ही हिंदी सक्तीची किंवा हिंदी अनिवार्यता किंवा अनिवार्य शब्द काढून एका प्रकारे सर्वसाधारण हा शब्द आणून मागच्या दाराने हिंदी आणण्याचा प्रयत्न का होतोय? आणि हे सगळं होत असताना या हिंदी अनिवार्यतेला पाठिंबा देणारे जे काही पक्ष आहेत त्यामध्ये भाजप आहे, शिवसेना आहे आणि त्यानंतर गुणरत्न सदावर्ते जे कायम चर्चेमध्ये असतात त्यांनी सुद्धा हिंदी शिकवली गेली पाहिजे अशी भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून आपण आज गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बोलणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे. आपण मुंबईमध्ये उभे आहोत. ही मुंबईची सगळी स्कायलाईन दिसते मागे, म्हणून पहिला प्रश्न, मुंबई का डॉन कौन? देखो, बम्बई पे वही राज करेगा, बम्बई के दिल पे वही राज करेगा जो बम्बई का भला सोचेगा। बम्बई को डिस्टर्ब करने वाले को बम्बई कभी मोहब्बत नहीं करेगा। पण तुम्हाला मुंबईत तर मराठीने जागा दिली. देखो जागा हे संघ भारत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तमाम स्वातंत्र्य सैनिकांनी हा देश, हा संघ राज्य संविधानाच्या निर्मितीनंतर हे सगळ्या देशभरातल्या अधिकाराची सगळी भारत भूमी आहे. त्याच्यामुळे जागा कुणी कुणाला दिलेली नाहीये, देश म्हणून आहे. मग संघ राज्य म्हणताय त्यावेळेला ते संघ जे राज्य आपलं तयार झालं ते आंबेडकरांच्या संविधानानुसार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार भाषावार प्रांत रचना झाली, बरोबर आहे का? त्यावेळेला 22 प्रांत निर्माण झाले. त्याच्यामध्ये मराठी बोलणाऱ्यांचा मराठी, तेलुगू बोलणाऱ्यांचा तेलुगू, मल्याळी बोलणाऱ्यांचा मल्याळी. आता ही जर अशी रचना असेल तर एकमेकांच्या भाषेचं अशा पद्धतीचं अतिक्रमण तिथल्या लोकांना विचारात न घेता, तिथल्या लोकांच्या परवानगीशिवाय आणि त्यांची इच्छा नसताना कशाला झालं पाहिजे? सगळ्यात अगोदर तर एक मुद्दा की प्रांतीय जी भाषिक रचना म्हणताय तुम्ही, त्या रचनेच्या बाबतीमध्ये डिमार्केशन पुरतं आहे ते. बाकी तुम्हाला सांगतो, संघ भारतामध्ये कुणी कुठेही आपल्या मर्जीने आपला व्यवसाय, आपले सर्टिफिकेशन, आपले ट्रान्सफर ऑफ वोट सगळं करू शकतात. मर्जीने हा शब्द महत्वाचा आहे ना, बरोबर ना? मग इथल्या लोकांची मर्जी नाही ना शिकायची. तसं तुमच्या मर्जीवर नाही, प्रत्येकाच्या व्यक्तिगत. हिंदुस्तान का सिटीजन अपने मर्जी से बम्बई आएगा, बम्बई वाला भी बिहार जाएगा. बम्बई नहीं, मुंबई. अरे जो बोलना है मुंबई, बोलो. मुंबई. अरे जो बोलना है बोलो. मुंबई. अरे बोलो ना. अरे मुंबई म्हणा ना. मुंबई बोलो. अरे तुम्ही मुंबई म्हणा. अरे मुंबई बम्बई एक ही है भैया. ये माया नगरी है. नहीं भैया नाही, भाऊ. भैया नाही, भाऊ. अरे नाही भाई, भैया बोलो. भाऊ मुंबईचा भाऊ असतो. भैया कुठून आला? भैया बाहेरून आला. अरे पत्रकार साहेब, भैया बोलो, भाई बोलो, भाऊ बोलो, अन्ना बोलो. अरे अन्ना बोलो, कुछ भी बोलो, एक ही है भैया. नाही असं बघा, तुम्ही तामिळनाडूत गेल्यानंतर अण्णा म्हणावं लागतं की नाही? तिथं जाऊन भैया म्हणता का? नाही ना, तुम्ही तामिळनाडूत गेलाय. देखो मैं सेपरेटिस्ट थॉट वाला नहीं हूँ. नाही, इथं कोण सेपरेटिस्ट थॉट वाला आहे? मराठी है ना, कोण? भाषा के ऊपर कोण नाव घ्या. मैं बोलता हूँ ना, ये देखो भाषा तुम्ही मराठीत बोला ना. मराठीत बोलतो मी. आमच्या मराठीत तुम्ही बोला. तेलुगू में बोलतो, उर्दूत पाहिजे तर उर्दू मध्ये. नाही, उर्दूत नको, मराठीत बोला. हा ठीक आहे ना, तुमच्या मर्जी खातर, तुम्हाला खुश करने खातर चला मराठी. व्यूअर के लिए मराठी भी जरूरी, हिंदी भी जरूरी. नहीं हिंदी नहीं, मराठी लोकांसाठी मराठी जरूरी. अरे हमारा व्यूअर, तुम्हारा मराठी चैनल भी हिंदी वाले लोग हमारे देखते हैं. ऐसा कोण बात है? तुम्ही सांगतो ऐका, आपण मूळ मुद्द्यावर येऊ. ठीक आहे, कोण सेपरेटिस्ट? कोण पहिलं? सेपरेटिस्ट असं आहे, जे कोणी प्रांतीय वाद निर्माण करेल, जे कोणी विघटनवादी विचार डोक्यात ठेवल, जे कोणी भाषिक वाद निर्माण करेल त्याला मी सेपरेटिस्ट मानतो. मग शिवसेना आणि मनसे असं म्हणते की
सेपरेटिस्ट भाजप आहे, कारण भाजपनं आमच्यावर भाषा लादली, विघटन भाजप करते. आता येतो मुद्द्यावर, तुम्ही मुद्द्यालाच हात घातला. लक्षात घ्या, कुणी लादली? सगळ्यात अगोदर तर राज ठाकरे, उद्धव ठाकरेला 98वी बैठक, उद्धव मुख्यमंत्री, आणि त्या बैठकीमध्ये कुणी ठराव पुढे केला की 3 भाषा असल्या पाहिजेत? आहे का राज ठाकरे मध्ये ताकद उद्धवला फोन करून विचारायची? आणि आहे का हिम्मत उद्धव मध्ये की माफी मागायची महाराष्ट्राला? कशासाठी? त्यांनी स्वतः 3 भाषेचा मुद्दा महाराष्ट्रात मान्य करून घेतला. मान्य नाही, अहवाल घेणं म्हणजे मान्य नाही करणं ना. असं आहे की अहवाल असे शेकडो येतात, पण त्याची अंमलबजावणी महत्वाची असते ना. लक्षात घ्या, अंमलबजावणी तर देशभर होणार हो. झाली कशी काय मी सांगतो. आता आधी मुद्दा तर संपू द्या. पहिला मुद्दा, उद्धव ठाकरे माफी मागणार का? बरं ठीक आहे, अहवालासाठी तरी माफी मागणार का उद्धव ठाकरे? नरेटिव्ह खोटं पसरवला चाललंय. कसं सांगतो, ऐकून घ्या. स्पष्टपणे ज्या वेळेस नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आली, ती पॉलिसी आणल्याच्या नंतर त्या पॉलिसीचं सबऑर्डिनेट लेजिस्लेशन म्हणून राज्य सरकारला ते स्वीकारायचंय. आणि ते स्वीकारताना राज्य सरकारने उद्धवच्या काळामध्ये, तो उद्धव मुख्यमंत्री असताना ते रिपोर्ट आला, तो रिपोर्ट त्यांनी स्वीकारला. ते रिपोर्ट स्वीकारल्याच्या नंतरचा जो घटनाक्रम आहे, तो घटनाक्रम फार महत्वाचा आहे. त्या घटनाक्रमामध्ये ज्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, त्यानंतर प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घ्या. देवेंद्रजींनी ज्यावेळेस म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी, शिक्षण विभागाने शासन निर्णय केला, त्या शासन निर्णयाला अमेंडमेंट करण्यात आली. ती अमेंडमेंट काय करण्यात आली? 17 जून 2025 ही तारीख फार महत्वाची आहे. ती अमेंडमेंट जर आपण क्लिअर वाचली तर त्या अमेंडमेंट मध्ये म्हटलेलं आहे की पहिली भाषा मातृभाषा असेल, जी काही घरामधली असेल, जी इच्छुक भाषा असेल. दुसरी इंग्रजी, ज्यांना म्हणजे जी भाषा म्हणून घेतलेलीच आहे, सगळ्यांनीच घेतलेली आहे. आणि तिसरी हिंदी किंवा ऐच्छिक भाषा तुम्ही घेऊ शकता. इथे सक्ती नाही, इथे ऐच्छिक आहे. ऐका, तुम्ही पाली, तुम्ही फार चांगले बुद्धिजमान पालीचे अभ्यासक आहेत, तुम्ही पाली सुद्धा घेऊ शकता. घेऊ शकतो, पण त्यासाठी 20 पोरं पाहिजेत शाळेमध्ये. 20 पोरं पाहिजेत. समजा आता तुम्ही, समजा आता जाऊ द्या, तुम्ही पण पहिलीत आणि मी पण पहिलीत आहे. नाही, माझे ऐका ना, छोटे बाळ आहे ना. नाही कशाला आपण दोघं, मी डायरेक्ट अफेक्टेड पार्टी, मी पहिलीत नाही. ऐका आता असं समजू ना 2 मिनिटासाठी. ऐका पहिल्यांदा ऐका ना, कळू द्या, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला, त्याच्याबद्दल पण काही प्रॉब्लेम नाही, आम्ही ते पण प्रश्न विचारू. पण समजा तुम्ही आणि मी पहिलीत आहे, समजा आता आपण दोघं गेलो शाळेत, आपल्याला मराठी कंपल्सरी आहे कारण की मराठी आपली मातृभाषा आहे, इंग्रजी कंपल्सरी आहे कारण इंग्रजी आपण पहिलीपासून स्वीकारलेली आहे. आता आली तिसरी भाषा. ठीक आहे, आता तिसरी भाषा ही हिंदी किंवा कुठली पण, ज्या 22 भाषा आहेत, बाकीच्या प्रांतिक भाषा आहेत, कन्नड, तेलुगू, तमिळ, अजून कुठली मल्याळी शिकू शकतो. पण त्यासाठी पाहिजे 20 पोरं. आता समजा आपल्या दोघांच्या पण वर्गात 20 पोरं नाही आहेत, मग आपण कुठली शिकायची? आता जर मला ती पण भाषा शिकायची नाही, मला हिंदी पण शिकायची नाही, असा ऑप्शन आहे का? कुठली तरी एक शिकावीच लागणार. म्हणजे हिंदी तुम्ही मागच्या दाराने आणताय ना. आता मी तुम्हाला उत्तर देतो. तुम्ही एका फार मोठ्या माध्यमाचे पत्रकार, तुम्हाला सांगतो, तुमच्याकडून अपेक्षित काय असतंय? जे वास्तवावर प्रश्न, हे वास्तवावर तुमचा प्रश्न सांगतो ना तुम्हाला. सेंट्रल लेजिस्लेशन जे असतंय 2020 पॉलिसी मध्ये NEP-च्या, तुम्हाला सांगतो चॅप्टर 4 पॅरा 4 4.11 4.12 4.13 याच्यामध्ये त्रैभाषिक पॉलिसी ही देशाने मान्य केलेली. बरोबर. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये असं कुठं म्हटलं की पहिलीपासून शिकवा? पहिलीपासून शिकवा नाही, आम्ही वाचलेली, आमच्याकडे कागदपत्र आहे. नाही, आता पॉलिसी ऐका, मागवा पॉलिसी, मागवा पॉलिसी. नाही, सांगा त्यांना पॉलिसी मागवा. हा, पण ते त्याचं जे पुस्तक जे आहे, ज्याचं वाचन आणि लिखाण कधीपासून करायचं, त्रैभाषिक पॉलिसी आहे, त्याचं वाचन त्रैभाषिक पॉलिसी आहे, पण त्याचं वाचन आणि लिखाण ते कधीपासून करायचं? गुजरात का नाही शिकवत आहे पहिलीपासून? गुजरात 4 वर्ष शिकवत नाही. पकडे नाही गए. 3 भाषा शिकवल्या चालल्या. कितवीपासून?
पहिलीपासून. आणि शिक्षण, लेखन आणि वाचन, त्या बघा त्या लेखन आणि वाचन पहिलीपासून नाही. तुमची माहिती खोटी आहे. नाही, तुम्हाला तुमची माहिती चुकीची आहे. तुमची माहिती चुकीची आहे. चुकीची आहे सदावर्ते साहेब. तुम्हाला बघा, तुमची माहिती कर्नाटकचा, मी गुजरातचा विचारला. नाही 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 नाही, तुम्ही चुकीचं सांगताय. चुकीचं सांगताय तुम्ही बघा. आणि समजा समजा ऐका, पकड नाही, ऐका. तामिळनाडू, नाही नाही नाही, तामिळनाडू, ऐका ना सदावर्ते साहेब. तामिळनाडू समजा, तामिळनाडूने विरोध केलाय, पश्चिम बंगालने विरोध केलाय, पश्चिम बंगालमध्ये लागू झाली. ऐका ना, विरोध तर केला ना सगळ्यांनी. ऐका ना, पण विरोध असताना त्रिभाषिक पॉलिसी, सगळे शिक्षण तज्ञ काय म्हणतायत की पहिलीपासून शिकायची गरज नाहीये. पाचवीपासून आपण पाचवीपासून शिकतोच ना. तुम्ही पण पाचवीपासून शिकला, मी पण पाचवीपासून शिकलो. काय फरक पडला? तुम्हाला पण हिंदी येतं, मला पण हिंदी येतं, काय प्रॉब्लेम पडला? तुम्हाला मी सांगतो, माझी भूमिका ही स्पष्टपणे विज्ञानधिष्ठित आहे. विज्ञानाच्या पूर्णपणे पिल्लरवर अवलंबित आहे. जे की उद्धव असेल, राज असतील किंवा काँग्रेस असेल, त्यांची भूमिका तशी नाही. देशभरातले, जगातले जे चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहेत त्यांच्या अनुषंगाने सांगतो, कोणताही एक रिसर्च पेपर आणून दाखवा की ज्याच्यामध्ये मुलांना 3 भाषा शिकल्यामुळं काही मानसिक म्हणजे परेशानीला समोर जावं लागतंय का? तर स्पष्टपणे सांगितलेले नाही. उलट जागतिक स्तरावर जगामध्ये 3 भाषा मुलं शिकत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये मला हिंदुस्थानी नागरिकांना सांगायचंय की खोट्या नरेटिव्हला बळी पडू नका. महाराष्ट्रामध्ये माननीय तत्कालीन मंत्री गिरीशभाई महाजन आरोग्य मंत्री असताना प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय. मी आव्हान करेल, जे विरोध करत आहेत भाषेच्या ज्ञानाच्या, म्हणजे मुलांना, आमच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना ज्ञान अर्जनापासून त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये चाइल्ड सायकोलॉजिस्टची भेट घ्यावी. आणि एका चाइल्ड सायकोलॉजिस्टनी, सिंगल म्हणायला लागलो मी, हजारांमधल्या, लाखांमधल्या एका चाइल्ड सायकोलॉजिस्टनी जर सांगितलं की बालमनाला काहीतरी विपरीत परिणामावर सामोरं जावं लागत असेल तर आमची आक्रमकता आम्ही कमी करू. परंतु केवळ तुम्ही दिल्लीला टिकले नाही राजकारणात, लोकसभेच्या, तुम्ही विधानसभेच्या राजकारणात टिकले नाही. आता गल्लीची निवडणूक आली, गल्लीमधली ही तुमची घरघर राजकीय घरघर शेवटची, याच्यासाठीची ही तुमची परेशानी आहे चोकाड लोकांची. कुणाची पण असो, प्रश्न असा आहे ना की भाजपची परेशानी काय? भाजपला इथले बघा विरोधक आरोप काय करतात की भाजपला इथं हिंदी पॉप्युलेशन वाढवायचे आहे. मुंबईचं महत्व जे आहे ते परभाषिकांकडे न्यायचं आहे, इथल्या मराठी माणसाला इथं पंगू करायचं आहे आणि म्हणून त्यांना इथले मतदारसंघ डिलिमिटेशन मध्ये वाढतील. त्यामुळे त्यांना हे सगळं जे आहे आपल्या ताब्यात ठेवायचं असेल तर हा सगळा गायपट्टा केला पाहिजे. इथली सगळी संस्कृती, मराठी संस्कृतीवरती अतिक्रमण आहे हे. मला असं वाटतंय की ही बालिश आर्ग्युमेंट आहे. ही मला असं वाटतंय की ही नॉन ज्युडिशियस आहे. मला असं वाटतंय की या आर्ग्युमेंटला काही तथ्य नाहीत, या आर्ग्युमेंटला काही आधार नाहीत. लक्षात ठेवा की कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलांना 3 भाषा शिकायच्या आहेत. तुमची ही मागणी आहे का की 20च्या ऐवजी 10 मुलं करा, 10च्या ऐवजी 5 मुलं करा, अशी मागणी करा ना तुम्ही. परंतु तुम्ही आई सरस्वती मानतो आम्ही. हिंदू राष्ट्रातला प्रत्येक माणूस प्रत्येक पुस्तकाला लाज वाटायला पाहिजे. ज्यांनी पुस्तकं जाळली, पुस्तकालयामध्ये जाऊन धिंगाणा घातला, हे कोणतं शानपण आहे? पाचवीपासून ऐका तुम्ही ऐका सदावर्ते साहेब, 5वीपासून शिकल्यानंतर काही फरक पडत नाही. पहिलीपासून शिकायला पाहिजे. ऐका ना, सायकोलॉजी नाही, शिक्षण तज्ञ पण सांगतात ना. पत्रकार नाही, शिक्षण तज्ञ सांगू शकतात. शिक्षण तज्ञ त्याच्यामध्ये होते, शिक्षण तज्ञ होते. पॉलिसी कोणी ठरवली? IAS नी पॉलिसी ठरवली. त्याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर नाही, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं नाही. तुम्ही ऐका तुम्ही बालमनांचा वापर करून, ते म्हणतात बालमनांचा वापर करून तुम्ही तुमचं राजकारण थोपवताय. भाजपचं राजकारण थोपवत असा आरोप होतोय, असा आरोप करतात विरोधक. ते बघा, त्या विरोधकांना काय आरोप करायचा ते करू द्या. चाइल्ड सायकोलॉजिस्टचा विषय असतो तो, आणि शिक्षण तज्ञाचा, अकॅडमिशियन्सचा जे मुद्दा असतो. मी अकॅडमिक्स मध्ये 32 वर्ष घातले साहेब. मी काय फक्त पानाला चुन्ना लावलेला नाही किंवा टन टोल केलेला नाही. उत्तर पुस्तिकेच्या छायांकित प्रती या RTIचा कायदा येण्याच्या आधी आणलेला हा गुणरत्न आहे. काही जुलमी कायदे रद्द केलेला गुणरत्न आहे.
वैद्यकीय महाविद्यालयांचे उपकेंद्र आणणारा गुणरत्न आहे. शिक्षकांच्या जे नेट आणि सेटच्या बाबतीतले जे जुलमी नियम होते त्याच्यामध्ये शिथिलता आणणारे. आम्हाला शिक्षणाच्या बाबतीत राज ठाकरे समजू नका, आम्ही टनटन टोलवाले नाही आहेत. राज ठाकरेंना शिक्षण कळत नाही असं म्हणायचं. माझं म्हणणं साफ आहे, त्यांनी दुसऱ्याचा अपमान करू नये. सन्मान्य मंत्री दादा भुसेंना 5वी कसं काय म्हणले ते कसं काय म्हणू शकतात? ते कुठं काय म्हटले? ते असं नाही म्हणाले 5वी म्हणले ते. 5वी नाही, मी तुम्हाला की ते असं म्हणाले की दादा भुसे यांचं जे शिक्षण आहे त्याच्याबद्दल त्यांनी कमेंट नाही केली, त्यांनी त्यांच्या कॅपॅसिटी बद्दल कमेंट नाही केली. ऐका मला नाही प्रवक्ता म्हणून आहे. नाही तुम्ही प्रवक्ता मी पत्रकार आहे. स्वतंत्र काय वगैरे ऐका आता माझा प्रश्न पुढचा आहे का? आता आलंय निवडणुकीवरती सगळं, तर आता या मराठीच्या राजकारणामुळे जर गोची कुणाची झाली तर कुणाची होणार? ती एकनाथ शिंदे ठीक आहे. राज ठाकरे ही कोणती संस्कृती आहे जे येणार नाही ऐका बघून घेऊ नये. ते म्हणाले की आमचं लक्ष असेल, बघून घेऊ नये. म्हणजे काय, कोण आहेत तुम्ही सचिन तेंडुलकरांच्या बाबतीत तुम्ही बोलून बघा काय बोल रे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विरुद्ध पुढारी शरद पवार मिळाली तुम्हाला तिथल्या तिथं डोज. तुम्ही कोणाला बोलताय? तुम्ही आमच्या कलावंतांना. अरे माधुरी जी का नाम तो दुनिया में है, अरे माधुरी जी के पोस्टर दुनिया में लगते हैं. अरे हॉलीवुड से लेकर बॉलीवुड तक नाना तो नाना. अरे जास्त प्रेम हिंदीवर, मराठीपेक्षा हिंदीवर जास्त प्रेम आहे. बंजारा भाषेवर सुद्धा मराठीपेक्षा जास्त प्रेम आहे तुमचं. आमचं प्रेम बंजारा भाषेवर. आता भाजपला मूळ प्रश्न ऐका मूळ प्रश्न सदावर्ते साहेब मराठीवर जास्त प्रेम पाहिजे तुमचं. माय मराठी, एक लक्षात ठेवा. हे भावनिक करून तुम्ही विद्यार्थ्यांची आता तुम्हाला प्रॅक्टिकल प्रश्न विचारतो. आता तुम्हाला सांगतो, तो ज्ञानाची नाही, ते संविधानानुसार मोर्चा काढताय. संविधानानुसार मोर्चा काढताय. त्यांना अधिकाऱ्यांना विरोध करायचा, तुम्हाला नाही अधिकार. बरोबर, मी सांगतो तुम्हाला कसा अधिकार असू शकतो. जेव्हा तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयाने ठरवून दिलेली मुंबईत जागा आहे, आमचे कष्टकऱ्यांचे, आमचे वंचितांचे, आमचे अन्याय अत्याचाराचे, आमच्या भटक्या विमुक्तांचे, आमचे धनगर भावांचे, वडार भावांचे, कैकाडी भावांचे, 12 बलुतेदारांचे आणि भिक्षुकी मागणाऱ्या आमच्या जे काही कुडमुडे जोशी आहेत त्यांचे सगळ्यांचे मोर्चे कुठे होतात? आझाद मैदानात. हे काय लाडोबा भाई लाडोबा उद्धवन राज का लाडोबा कसा काय मिळू शकतं परमिशन? सरकारने परवानगी देऊ नये. देणार नाही ना, कारण कोर्टाचे आदेश आहेत ना. तुम्ही जा कोर्टात. जाऊत ना. ते कधी जाणार? आता का सांगू तुम्हाला? ब्रेकिंग न्यूज चालवायची आहे का? आता मूळ मुद्दा आहे काय माहितीये का, की एकनाथ शिंदे भाजपला नकोसे झालेत म्हणून हा मुद्दा काढून एकनाथ शिंदेचं महत्त्व मराठी माणसाच्या मनातून कमी करण्याचा हा प्रयत्न आहे भाजपचा. भाजपनं एका प्रकारे एकनाथ शिंदेंनाच कॉर्नर केलेलं आहे. आणि हे तुम्हाला पण माहिती आहे की एकनाथ शिंदेंची गोची झालेली आहे. त्यांना मराठी माणसासाठी जी शिवसेना निर्माण झाली, ज्या शिवसेनेचा जन्म भूमिपुत्रांसाठी झाला, त्या शिवसेनेलाच कॉर्नर केलेलं आहे भाजपने इथे. मी तुम्हाला सांगतो, स्पष्टपणे सांगतो, मी काय पॉलिटिकल ऍडवायझर नाही, परंतु मी अकॅडमिशियन आहे. मी एक प्रोफेसर आहे लॉ कॉलेजला. त्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो, मला फार राजकारणी बोलायचं नाही, परंतु एक नरेटिव्ह ऐकून घ्या ना. एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की मराठीची गळचेपी, मराठीला खाली, परंतु मला तो एक नरेटिव्ह आणि दुसरा आता हे नरेटिव्ह सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या बाबतीत आणि भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत हे जोडाजोड करण्याचा हे पॉलिटिकली कनेक्टेड नरेटिव्ह आहे. आणि मला असं वाटतंय की अशा नरेटिव्ह टिकत नसतात. तुम्ही सांगा ना की आता एकनाथ शिंदेचं नुकसान होणार की नाही? मला राजकीय राजकारण विचारू असं नाही. मी हिंदीवर बोला. तुम्ही राजकारणातून बोललात ना, तुम्ही बोललात ना आता एकनाथ शिंदेचं नुकसान होणार की नाही होणार? ऐका ना, मराठी एकनाथ शिंदेचं नुकसान होणार की नाही? कशाला होईल? का नाही होणार? मराठी लोक नाराज झाली. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे साहेब हे इतकं जबरदस्त
बॉन्डिंग आहे की हे खोटं खोटं नरेटिव्ह शरद पवारांच्या डोक्यातून किंवा उद्धवच्या डोक्यातून की संपलेलं, मला म्हणायचं नाही पत्रकार किती टायमाचे पत्रकार आहेत, अर्धा वेळ पत्रकार संजय राऊतच्या डोक्यातून आलेल्या मुद्द्यांना मला वाटतं फार महत्व द्यायची गरज नाही. तुम्ही एकदम टोलवलाच मुद्दा. तुम्ही राजकारणी झाले, तुम्ही स्पष्ट बोलणारे सदावरती आम्हाला माहिती आहे. तुम्ही राजकारण्यासारखं बोलताय, तुम्ही एका प्रकारे सत्य नाही राजकारण्यासारखं बोलताय, तुम्हाला शोभत नाहीये. बघा सदावरती साहेब, दुसरा नाही, नेक्स्ट नाही. प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय एकनाथ शिंदेची गोची भाजप का करतंय? भाजपने हे करायला नाही पाहिजे. तुम्ही सांगायला पाहिजे की हे चूक आहे. संविधानानुसार त्यांना अशा पद्धतीनं वागवणं पण चूक आहे. त्यांना सोबत घेतल्यानंतर त्यांच्या मुद्द्यावरच तुम्ही राजकारण करायला लागला. त्यांच्याच शिक्षण मंत्र्याच्या हातानं ते मराठीचा मुद्दा उकरून काढला. त्यांचीच गोची महापालिकेमध्ये झेडपीमध्ये होणार. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर सगळीकडे त्यांची गोची होणार. मी तुम्हाला सांगतो, हे सेकंड नरेटिव्ह शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी त्यांच्या डोक्यातून, अर्धवेळ पत्रकार संजय राऊतांच्या डोक्यातून आलेलं हे सेकंड नरेटिव्ह आहे. मला एकच डंके की चोट पे सांगायचं, जे मी एक सामान्य माणूस, एक सामान्य मतदार नाहीत, मी आणि भिडे गुरुजींसारखी माणसं, आम्ही राजकीय नाहीत, भिडे गुरुजी असतील किंवा मी असेल, राजकीय माणसं नाहीत. आम्ही जे आहेत, जे दिसतंय त्याच्यावर आणि चांगल्यासाठी करणारी, चांगल्याच्या हातभार लावणारी माणसं आहोत. माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि भारतीय जनता पक्ष, जे आम्हाला वाटतंय, आम्हाला दिसतंय आमच्या म्हणजे स्वच्छ चष्म्यातून, विदाउट प्रिजुडिस, ते असं बॉन्डिंग आहे. ग्लासवाला चष्मा घातलाय, स्वच्छ नाही, माझ्यासारखा स्वच्छ चष्मा घालावा लागेल. माझ्यासारखा चष्मा घातला तर दिसेल. जोड से भी घट्ट बॉन्डिंग है. कभी भी शिंदे साहब कम नहीं और कभी भी भारतीय जनता पक्ष कम नहीं, दोनों समान है और बहुत अच्छे से जो है महाराष्ट्र के अंदर लोगों को लाडकी बहीण होंगी. हिंदी परत हिंदीवर प्रेम प्रचंड आहे सदावर्तींचं. मराठीपेक्षा माय मराठीवर जास्त पाहिजे. माय मराठीवर जास्त पाहिजे. भाषाओं पे प्रेम करते हैं. माय मराठीवर जास्त पाहिजे. भाषा के नाम पे तोड़ने वाले माय मराठीवर जास्त पाहिजे. उस थॉट को खलिस्तानवादी थॉट समझते हैं. ऐका आता शेवटचा प्रश्न. आता कसं आहे, नाही ते जायचं वगैरे नाही, तुम्ही स्वच्छ म्हणलात म्हणून मला सगळे प्रश्न विचारले पाहिजेत. मुद्दा असा आहे की आता नुकसान तर होणार, पण आता उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र मोर्चा काढणार आहेत, पण ते पॉलिटिकली पण एकत्र येणार आहेत. त्यावेळेला पुन्हा महायुतीची गोची होणार. ते पॉलिटिकली अलायन्स करण्याच्या तयारीत आहेत. आता अशा बातम्या येतात, होणार का नाही होणार आम्हाला माहीत नाही. ज्या दिवशी होईल त्या दिवशी कळेल आपल्याला, पण तयारी तर चालू केली. त्यांची इच्छा तर आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, राज ठाकरेंचे लोक म्हणतात. तर त्यामुळं एक मोठं आव्हान, मराठी माणसाची एक मोठी आघाडी महाराष्ट्रामध्ये उभी राहणार आहे. अरे देखो भैया परत हिंदी समझ लो यार. भैया बोले तो भी वही, अन्ना बोले तो भी वही है. देखो हम भैया ही बोलेंगे, हम भैया बोलेंगे, अन्ना बोलेंगे. मेरी मर्जी भाऊ, मेरी मर्जी भाऊ, मेरी मर्जी. सवाल का जवाब लो. सुनिए, देखिए की ह्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणताय की दोन ठाकरे एकत्र येणार, उद्धव आणि राज. अहो, मी लालबाग, परळ, मायम, दादर मधला माणूस आहे, समजलात. सगळी मुलं, तरुण मुलं माझ्याकडे भेटतात येऊन. मी सगळ्या कार्यक्रमांना जातो. कबड्डीचे असतील, खो खोचे असतील, शालेय विद्यार्थ्यांचे असतील. भलेच ती मुलं वेगवेगळ्या राजकीय पक्षात असतील, परंतु ती मुलं माझ्याकडे येऊन आपलं मांडत असतात. त्यातले त्यात जे छोटे मोठी कार्यकर्ते असतात, वेगवेगळ्या राजकीय पक्षांना जोडलेले सुद्धा, ते सुद्धा येऊन सांगतात. तुम्हाला सांगतो, यांच्याकडे कार्यकर्ता म्हणून असं काही शिल्लक राहिलेलं नाही. यांच्याकडे जे आहेत व्यावसायिक वृत्तीचे मुलं आहेत, ते शिल्लक आहेत. आणि तुम्हाला सांगतो, टोलवरली मुलं ही कधी यशस्वी राजकारण करू शकत नाहीत. आणि राज ठाकरेंनी जी संस्कृती म्हणजे मला माहिती नाही, ते तुम्ही संशोधन करा. काही इंटर्न असेल तर त्यांना सांगा ना. तुम्ही टोलवर बसवलं होतं ना, तुम्ही चॅनलने दाखवलं होतं ना की टोलवर बसवली बसवली होती ना. आमच्या लक्षात राहत नाही, सांगा स्पष्टपणे. मी सांगालो ना, तिथं बसवलं हिनवताय त्यांना. म्हणजे हो, हिनवायचं काय, त्याच्या सत्यता सांगते मी. हिनवायचं काय, त्यांना करायला डर नाही तर आम्हाला बोलायला डर आहे की किसके बाप की खेती है क्या? हाँ, अरे वो राजनीति करेंगे तो क्या हमारे राइट टू एक्सप्रेशन को वो रोकेंगे? हाँ, ऐका, तुम्हाला सांगतो की त्यांच्याकडे असा जनआधार असं काही शिल्लक नाही दोघांकडे सुद्धा. आणि मला असं वाटतंय की
तुम्ही साधू समुदायाचा अपमान करणे हे जगाने पाहिलं. त्याच्यानंतर तुम्ही गंगामैयाचा अपमान करणे हे जगाने पाहिलं. तुम्ही जे आहे पाकिस्तान्यांना, त्या सीमा पलीकडच्या हरामखोरांना ज्यावेळेस लढत होते आमचे सैनिक त्यावेळेस सुद्धा तुम्ही कसं अपमानित केलं ते जगाने पाहिलं. आणि तुम्ही आता म्हणजे आई सावित्री, मा सावित्रीबाई आई फुले, त्याचबरोबर शिक्षण जे आपण म्हणतो वाघिणीचं दूध आहे, मा सरस्वती, ही पुस्तकं जाळलीत. आणि आता राज ठाकरे, मला असं वाटतंय की राज ठाकरेला अशा प्रकारे म्हणजे हे घालून, ते भगवा शेला घालून बोलण्याचा अधिकार राहणार नाही. कारण ऐकून भेटायला त्यांना, होय बघा, संस्कृती आहे महाराष्ट्राची. तुम्ही मला किती जरी हिंदून प्रश्न विचारले तरी मी तुम्हाला विचारलं तुमची प्रकृती कशी आहे, तुमचं कसं चाललंय. हे महाराष्ट्राची संस्कृती एकदम प्रकृती चांगली आहे. राजकारण आहे, राजकारण करतात. राजकारणाच्या जागी नाही, मला माहिती नाही. त्यांना भाजपला हे नकोय की राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत गेलेले म्हणून चालू आहे ना. हे बघा, मी सांगतो मला ते माहिती नाही. कसं काय माहिती नाही? मला ते तुम्हाला बाकी सगळं माहिती आहे. मला बाकी म्हणजे बघा, सदावर्ते गालातल्या गालात हसतात, त्यांना सगळं माहिती आहे. सन्माननीय वंदनीय भिडे गुरुजी आणि डॉक्टर गुणरत्न सदावर्ते सारखी सामान्य माणसं ही सेवक आहे त्या हिंदुस्थानच्या भूमीची. तुम्ही भाजपला पण प्रश्न विचारला पाहिजे. जास्त कळत नाही, परंतु डंकेची चोट पे जे आहे राज ठाकरेंनी जे भगवा जे हे घेतात, शॉल घेतात. राज ठाकरे स्वतःच्या मनाला विचार करा. आता जर उद्धव संघ जाऊन तुम्ही करणार असाल तर मामूजान भाईजान जे म्हणजे जे उद्धवच्या जवळचे आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला सलाम आदाब तर करावं लागेल ना, एकमेकाचं देवाणघेवाण तर करावं लागेल ना. हे सुद्धा त्यांनी विचार करावा. आम्ही विचार करायची काय गरज आहे? तो सुद्धा लालबाग परळ हे सगळं, आणि तुम्ही परत म्हणताय त्यांना सलाम दुवा करायला लागेल. कारण ते लोक पण मतदार आहेत ना, इथले नागरिक आहेत. मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला त्यांच्या सलाम दुवा ह्या शब्दावर तुमचं हे काय? तुम्ही हिनवताय, तुम्ही मुस्लिम हिंदू फूट पाडताय, तुम्हाला मुसलमानांबद्दल द्वेष आहे, तुम्ही दाखवताय तो. तुम्ही आता कॉन्स्टिट्यूशनवर बोलताय हे पण बोलताय. तुम्ही भाजपला पण प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही ज्या ह्याच्यावरती काय अजित पवार टीका करत त्यांना पण घेतलं, तुम्ही बडगुजोरवर टीका केली त्यांना पण घेतलं, तुम्ही हिंदुत्वाचा अपमान केलात. म्हणजे ज्या लोकांवर टीका केली, ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला त्यांना पण घेतलं तुम्ही. मग आता राज ठाकरेंवर आता तुम्ही बोलताय की राज ठाकरे तिकडे गेले तर तसे असतील, तर याचा अर्थ असा आहे का की राज ठाकरे उद्या जर त्यांच्याकडे नाही गेले तुमच्याकडे आले तर पवित्र आहेत? बघा, ते मला माहिती नाही पॉलिटिकली. मला एवढं माहित आहे की उद्धव आणि संजय राऊत ही जी कंपनी आहे ते ज्या प्रकारे ते स्वतःच म्हणतात, संजय राऊत ते काय आहेत, आजचं ट्विट बघा ना तुम्ही. ते म्हणतात ब्रँड कशात येतं तुम्ही आता माध्यमातले. ब्रँड म्हणजे काय? ब्रँड हे सामाजिक शास्त्रात येत नाही. ब्रँड हे दुकानदारीमध्ये येत आहे. ब्रँड हे दुकानदार, कर्तृत्व नाही. बाळासाहेब ठाकरेंचं कर्तृत्व नव्हतं. बाळासाहेब ठाकरेंचं कर्तृत्व नव्हतं. खोटं नका बोलू. नाही, बाळासाहेब ठाकरेंचं कर्तृत्व नव्हतं. एक लक्षात ठेवा, मी ब्रँड वर बोलायलो. ठाकरेंनी तो ब्रँड बाळासाहेबांनी तयार केला. ठाकरे ब्रँड हे व्यावसायिक असतो, ते कमर्शियल असते, दुकानदारीचा भाग आहे. शिवसेना दुकानदारीचा भाग आहे. शिवसेना स्थापन केली, ते ब्रँड म्हणत असतील तर ती दुकानदारीचा भाग आहे. तो अवमान ठरेल ना बाळासाहेबांचा. तुम्ही बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली, ठाकरे ब्रँड त्यांचा आहे. कोणाचा अवमान करेल मान ठरेल याच्यावर चर्चा करत नाहीत आपण चर्चा करतो संजय राऊतनं केलेलं ट्विट हे सांगतंय ब्रँड. आणि ब्रँड हा शब्द जो आहे तो सामाजिक शब्दकोशात येत नाही. मी सुद्धा काही काळ शब्दकोशात काम केलंय. ऐकून घ्या, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या बाबतीत काही काळ तरी आम्ही स्ट्रगल केला. कोशात येत नाही, शब्दकोशात येत नाही. सोयीची भूमिका तुम्ही घेताय. सोयीची बघा, सोयीची भूमिका सदावर्ते घेतायत. आणि हे सोयीची भूमिका घेणं तुम्हाला शोभणार नाही. कोणी करत असेल तर त्याचा भाव सुद्धा तेच लावत. बरं, ठीक आहे. आता याचा अर्थ असा की शेवटचा तरी पण एक प्रश्न, शेवटचा शिंदेची गोची होणार नाही. कशाला होईल ते तुम्हाला सांगतो. सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि भारतीय जनता पक्ष हे हिंदुत्ववादी विचारातून एकत्र आलेले आहेत. त्यांना विचार काय गरज नाही. मी काय सांगायलो, मराठी विचार हा संघ भारतातल्या संस्कृतीचाच पार्ट आहे, महाराष्ट्राचा मुख्य भाग आहे. मराठीला कधी सुद्धा कुणी सुद्धा दुय्यम स्थान दिलेलं नाही. मोदीजींच्या सरकारनं पहिल्यांदा एवढा मोठा म्हणजे जागतिक दर्जा दिलेला आहे मराठीला. काँग्रेसांनी कधी दिलेला नाही. कधी मराठीला पहिल्या भाषेवरून दुसऱ्या भाषेवर नेण्याची कुणी तसदी दाखवली नाही. त्याच्यामुळं जे काही नरेटिव्ह दोन सेट केले गेले, मराठीला धोका, मी
डंके की चोट पे सांगतो, विद्यार्थी शिकत आहेत, वर्गात हिंदी शिकत आहेत, सगळ्या भाषा शिकत आहेत. त्याचबरोबर मला सांगायचं आहे की 17 जून 2025ला स्पष्टपणे जे कोणी आपल्या ऐच्छिक विषय तिसरा भाषा म्हणून पाहिजेत असेल ते दिला जाईल. हे एक आहे. आणि याच्या उलट नॅरेटिव्ह त्यांनी सेट केला. आणि दुसरा नॅरेटिव्ह शिंदे साहेबांच्या बाबतीत लोकांमध्ये जे आहे, जनमानसामध्ये पॉलिटिकली काहीतरी चुकीचा नॅरेटिव्ह सेट करण्याच्या भानगडीत संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार किती दोन तोंडानं बोलायचं. एका बाजूला शरद पवार बोलताना म्हणतात की राज ठाकरेंनी ते तसं बोलायला नाही पाहिजे, एका बाजूला म्हणतात की नाही नाही हिंदी तरचं महत्त्वच खूप आहे, दुसऱ्या बाजूला ह्याच्याहून लक्षात ठेवा की डबल ढोल डबल ढोल डबल ढोल. ठीक आहे. म्हणजे सदावर्ते साहेबांनी पण उत्तरं देताना बरीच उत्तरं टाळली आहेत आणि बरीच उत्तरं त्यांनी देताना त्यांनी पण इकडून पण आणि तिकडून पण वाजवलं आहे. त्यामुळं लक्षात घ्या की ते जरी म्हणत असले की मी राजकीय नाही तरी ते पुरेपूर राजकीय आहेत. त्यांनी विरोध केलेला आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचा. पण मोर्चा निघणार आहे, संघर्ष होणार आहे. आणि मराठी जे आहे, मराठीचं जी अस्मिता आहे, मराठी माणसाचा जो हक्क आहे, त्या हक्कासाठी मराठी लोक आता किती रस्त्यावर येत आहेत ते पण आपल्याला बघावं लागेल. पण भाजप यानंतर काही आपली भूमिका बदलते का, शिक्षण मंत्री त्याबद्दल काय भूमिका घेतात, या सगळ्याबद्दल सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. सदावर्तेंबद्दल काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सदावर्ते साहेब, पहिल्यांदा जो प्रश्न विचारला होता, मुंबईकडे ऑन कोण, मराठी माणूस, मराठी माणूस, मराठी माणूस, हर हिंदुस्तानी का मुंबई पे मराठी माणूस, जो है अपना हक है. 106 हुतात्मे, 106 हुतात्मे दिले, 106 हुतात्मे दिले, 106 हुतात्मे दिले. एकशे 106 हुतात्मे मुंबईसाठी महाराष्ट्राने मराठी माणसाने दिले. त्याच्यामुळे मराठी माणसाची मुंबई होते. त्यांचं भैयांवर प्रेम आहे. आपल्याला मराठी महाराष्ट्र मुंबई ही आपल्याला 106 हुतात्मे गेल्यानंतर बलिदानानंतर गेलेली आहे. मराठी माणसांवरती गोळ्या झाडल्या आणि मराठी माणसाच्या हुतात्म्यानंतर मुंबई मिळालेली आहे. त्यामुळं तिच्यावरती पहिला अधिकार मराठी माणसाचा आहे. त्यामुळं आपण पहिला मराठी माणसाचा आहे. आणि सदावर्ते काही म्हटले तरी तो बदलणार नाही. पाहत रहा मुंबई तक.